नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. बघा, आज 20 जानेवारी हा दुसरा एक अगदी महत्त्वाचा एक जी आर आलेला आहे. तो काय जी आर आहे तो पण आपण बघूया. बघा, एक जस्ट 20 जानेवारीचा पहिला जी आर मी आपल्या यूट्यूबला टाकलेली आहे. त्याची व्हिडिओ डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्ही ती बघितली नसेल तर ती पण नक्की बघा, कारण तोही अगदी महत्त्वाचा एक जी आर आलेला होता. एक माहितीची एक एक चांगली माहिती आलेली आहेत आपल्याला पवित्र पोर्टल साठी किंवा महाराष्ट्र शासनाकडनं. चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं मित्रांनो, की पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबतचा हा जी आर आहे. खूप चांगला जी आर आहे. खूप चांगल्या सुधारणा याच्यामध्ये केलेल्या आहेत. तर तो काय आहे ते आपण बघूया. शासनाने काय निर्णय केला आहे बघा. खालील तक्त्यात दर्शवण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित काही अडचणी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. या अडचणीच्या निवारणार्थ सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे ज्या काही अडचणी येत होत्या जेव्हा आपलं पवित्र पोर्टल मार्फत शिक्षकांची भरती होत होती, पद भरती होत होती, त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी सुधारण्यासाठी हा एक जी आर त्यांनी काढलेला आहे. ती एक माहिती पत्रक त्यांनी काढलेलं आहे. तर हे माहिती पत्रक आपल्याला कसं फायद्याचं ठरणार आहे ते आपण बघूया. बघा, त्यांनी काय म्हटलंय, की हे जे निदर्शनास आलेल्या अडचणी अडचणी कोणत्या आहेत ती त्यांनी इथं दिलेल्या आहेत. या अडचण दिलेली आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी काय तरतूद केलेली आहे ती इथं त्यांनी दिलेली आहे. बघा, सगळ्यात पहिलं अडचण काय ती आपण समजून घेऊया. मुलाखतीसह या निवडीच्या ज्यांची मुलाखत होत नाही, म्हणजे जे डायरेक्ट भरले जातात त्यांच्यासाठी नाही. हे कुठं म्हटलं त्यांनी, मुलाखतीसह, म्हणजे ज्या निवडीमध्ये मुलाखत होते त्या निवडीच्या प्रकारात संबंधित संस्थेकडे उमेदवाराची शिफारस केल्यानंतर उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी व पर्यायाने पुढील निवड प्रक्रियेसाठी जात नाहीत. परिणामी त्या संस्थेची पदे रिक्त राहत आहेत. काही नामांकित संस्थांच्या बाबतीत देखील असे प्रकार निदर्शनास आले आहेत. तर ही होती अडचण. म्हणजे काय होतं, की विद्यार्थी जातच नाही मुलाखतीसाठी. परिषदेने सांगितलं असतं की ह्या विद्यार्थ्यांची मुलाखत घ्या, पण आपले विद्यार्थी काही गेल्यानंतर कदाचित ते नंतर पुढे जात नाही, त्यांना दुसरीकडे जॉब लागत असेल किंवा त्यांना तसं सुटेबल नसेल तर ते पुढे कागदपत्र पडताळणीसाठी जात नाही आणि मग काय होतं, की त्या संस्थेमधल्या जागाही रिकाम्या राहतात आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळत नाही, त्यांची संधी जाते. मग ह्या अडचणीवरती त्यांनी काय तरतूद काढली आहे, तर 2-3 पॉईंट दिले त्यांनी. मुलाखतीसह निवड प्रक्रियेत व्यवस्थापनांना एकास 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजे जर एक जागा असेल तर त्याच्यासाठी तुमचे 3 उमेदवार परिषद काय करणार आहेत, देणार आहेत. एकास 3 असं म्हटलं आहे. त्यानुसार उमेदवाराची देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यांपैकी गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त 3 प्राधान्य क्रमांकावर शिफारस होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे ते लॉक केलेलं म्हटलंय त्यांनी. आता याच्या जस्ट अगोदरचा जो जी आर मी आपल्या युट्यूबला टाकलेला आहे त्याच्याबद्दलची जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये मी दाखवलं की कसं लॉक करायचं आणि किती त्याचं लिमिट आलेलं आहे आपल्याला. कसं लॉक करायचं नाही, त्याचं किती लिमिट आलेलं आहे. आता फक्त 50च लिमिट आलेलं आहे. ते मी तिथे एक्सप्लेन केलेलं आहे, तिथं करत नाही परत आता. तर ते जे काही लॉक केलेले असतील त्या लॉक केलेल्यांपैकी 3 जे प्राधान्य, पहिले जे आपले 3 प्राधान्यक्रम असतील ते 3 प्राधान्यक्रमानुसारच शासन आता किंवा हे शिफारस होणार आहे त्या 3 प्राधान्य क्रमांकानुसार. बरोबर. तर हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय म्हणणं आहे त्यांचं, की एखाद्या संस्थेस मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर सदर निवड प्रक्रिया संबंधित संस्थेने शिफारस यादी प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 45 दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. बघा आता काय आहे, की हा दुसरा पॉईंट काय म्हणतो, की जरी शासनाने हे कॅन्डिडेट तिथं सजेस्ट केले असतील तर त्यांना आणि संस्थेने त्यांच्या मुलाखती घेतल्या असतील तर त्याची निवड प्रक्रिया किती दिवसात करायची आहे, 45 दिवसात. म्हणजे जेव्हा त्यांना यादी मिळणार आहे की ह्या कॅन्डिडेटची तुम्ही इंटरव्ह्यू घ्या, तर त्याच्या 45 दिवसाच्या आत त्यांना ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून द्यायची आहेत. म्हणजे बघा, हे विद्यार्थ्यांच्या बाजूने पण चांगला पॉईंट मांडला गेलेला आहे. उपरोक्त पुढचा पॉईंट बघूया. उपरोक्त प्रमाणे निवड प्रक्रिया राबवल्यानंतरही उपलब्ध उमेदवारांमधून पद भरणे शक्य नसल्यास अशी रिक्त पदे, त्या पदाचा गट, विषय, आरक्षण व अन्य तपशिलांसह पोर्टलवर सुविधा उपलब्ध झाल्यानंतर विहित केलेल्या कालावधीत नोंदवणे आवश्यक आहे. म्हणजे बघा, जर आता काय होतं,
की जर कॅन्डिडेट गेलाच नसेल तिथं किंवा कॅन्डिडेटचं सिलेक्शन नसेल झालं, अशा कुठल्याही प्रकारे जर ते पद रिकामं राहिलं संस्थेमध्ये, तर संस्थेला काय करायचंय, जेव्हा पोर्टलवर ही सुविधा उपलब्ध होईल, पोर्टलवर ते परत जेव्हा ओपन होणार, तेव्हा त्या संस्थेला तिथं टाकायचं आहे की बाबा किती पदं माझे रिक्त राहिलेले आहेत, हे एवढे माझे पदं भरायची होती, पण त्याच्यापैकी एवढे माझे पदं अजूनही रिक्त आहेत, हे त्यांना पोर्टलवर टाकायचं आहे आता. म्हणजे तिथं ते आपल्याला अवेलेबल किती सीटर राहिलेत ते पण माहिती होणार आहे. तर पुढचा पॉईंट बघूया. अशा उमेदवारांना अशा रिक्त पदांसाठी पुढचा पॉईंट काय आहे मग, अशी पदं रिक्त राहिल्यानंतर काय होणार आहे, अशा रिक्त पदांसाठी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे व ज्यांची कोणत्याही प्रकारात नियुक्तीसाठी निवड झालेली नाही, अशा उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार व विहित केलेल्या प्रमाणात पोर्टल मार्फत मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात येईल. बघा, जर संस्थेने जर पद भरलेच गेले नाही तर त्यांना पोर्टलवर द्यायला लागणार आहे आणि अशा ठिकाणून पदांची माहिती मिळणार आहे. मग आता शासन काय करणार आहे, जे असे पद रिक्त राहिलेले आहेत आणि असे जे उमेदवार आहेत की त्यांची कुठेही अजून निवड झालेली नाही, म्हणजे अशा विद्यार्थ्यांना आता अशा ठिकाणी जिथं फक्त पद रिक्त राहिलेले आहेत अशा ठिकाणी त्यांना आता चान्स भेटणार आहेत आणि त्याच्यामधून मग आता परत राहिलेल्यांपैकी पोर्टल मार्फत त्यांना परत तिथं सजेस्ट केलं जाणार आहे की या संस्थेमध्ये इथे मुलाखत असणार आहेत. तर हाही पॉईंट अगदी चांगला आहे, म्हणजे पद रिकामी राहणार नाही, एवढं तर नक्की झालं. पुढचा पॉईंट बघूया आपण काय आहे, पुढची काय सुधारणा केली, काय अडचण होती आणि काय सुधारणा केली. तर पुढची अडचण अशी होती, मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. बरोबर, बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय झालं होतं की संस्थेमध्ये गेलेत, त्यांची नियुक्ती झालेली आहे, पण पुढे काहीच कळालेलं नाहीयेत किंवा खूप दिवस लावलेले आहेत त्यांनी किंवा खूप दिवसानंतर सांगितलंय की बाबा नाही हा कॅन्डिडेट नकोय. मग काय होतं, तिथं आपल्या कॅन्डिडेटचं नुकसान होतं विद्यार्थ्यांना. बरोबर, मग अशा अशा जी अडचण आलेली आहे त्याच्यावरती त्यांनी काय काढलेलं आहे ते बघूया. मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदर्शनास आल्यास यथास्थिती संबंधित शिक्षण अधिकारी व अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर पद 2 शैक्षणिक वर्षासाठी व्यापकत करण्याची कार्यवाही करावी. म्हणजे काय झालंय, आता इथे संस्थेला ही जर असं पद रिकामं ठेवलं, असं जर त्यांनी एखाद्या उमेदवारासोबत केलं की बाबा त्याला घेतलंच नाही, नंतर नाकारलं, पद खाली ठेवलं, तर मग त्या पदावर कोण आता 2 वर्ष बघणार आहे, शिक्षण अधिकारी आणि विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ते पद जाणार आहेत, म्हणजे हे त्याला कंट्रोल करणार आहे. ते आपण समजून घेऊया कसं असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या 2 अडचणी होत्या आणि त्याच्यावरती शासनाने योग्य प्रकारे आता बऱ्याचशे कारवाई करण्यासाठी त्यांनी ही माहिती पत्रक काढलेलं आहे. आता बघूया की हे कुणाला लागू होत आहे. उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025, आता जी टेट आपली 2025 झालेली आहे त्या टेटनुसार करावयाच्या पदभरती संदर्भातील स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातीसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहील. तर इथून पुढे ही भरती आणि इथून पुढच्या सगळ्या भरतींना ते लागू राहणार आहे. तर आता हा एवढा जो जेर आपण वाचलाय किंवा ही जी माहिती पत्रक आपण वाचलंय, याच्यात जर तुम्हाला कळालं नसेल की बाबा नेमकं काय पॉईंट होते, काय मुद्दे होते आणि ते जर नसेल लक्षात आलं, तर त्याची आपण समरी बघूया की काय काय याच्यापासून कुणाला कसा फायदा होणार आहे. चला पुढे बघूया आपण याच्यामध्ये. सगळ्यात मुद्दा पहिला, हे जे काही आता माहिती पत्रक आलेलं आहे आपल्याला, त्यातला पहिला मुद्दा काय, शासन निर्णय का काढण्यात आला, तर पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीनंतर उमेदवार रुजू न होणे, पदे रिक्त राहणे, संस्थाकडून नियुक्ती लांबवणे व नाकारणे अशा अडचणी येत होत्या, म्हणून त्या दूर करण्यासाठीचा हे माहिती पत्रक आलेलं आहे. पहिली गोष्ट क्लिअर. चला पुढे जाऊया. पुढचा मुद्दा काय आहे, मुलाखतीसह निवड प्रक्रियेत मोठा बदल. कुठला बदल झाला, तर एका पदासाठी 3 अशा प्रमाणात, म्हणजे एकास 3 या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. म्हणजे ज्या उमेदवाराला जास्तीत जास्त किती प्राधान्य क्रमांकावर शिफारस होईल त्याची 3च प्राधान्य क्रमांकावर शिफारस होणार आहेत या माहिती पत्रकानुसार. यामुळे एकाच उमेदवारामुळे अनेक पदे अडकणार नाहीत. बरोबर. पुढचा मुद्दा बघूया आपण. 45 दिवसांची वेळ मर्यादा घालून देण्यात आली. कुणाला, तर संस्थांना. संस्थेला उमेदवारांची शिफारस यादी मिळाल्यानंतर काय करणार आहे, 45 दिवसांच्या आत संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केलेले आहे. अन्यथा ती पदे रिक्त मानली जातील, पुढील प्रक्रियेसाठी रिक्त मानले जातील. पुढचा मुद्दा काय आहे,
पदे रिक्त राहिल्यास काय होणार आहे? जर तरी पदे भरली गेली नाहीत, आपण वरती बघितलं, तर ती पदे पोर्टलवर पुन्हा दाखवली जातील. संस्थांना कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यासाठी पुन्हा उमेदवारांना संधी दिली जाईल. म्हणजे ते पद रिक्त राहणार नाही. संस्थेने ज्या प्रकारे एखादा कॅन्डिडेटला रिजेक्ट केलं असणार नंतर, तर ती पदं त्यांना पोर्टलवर दाखवणं बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे ती पदं तिथं दिसली तर याचा अर्थ ती पदं खाली आहेत आणि परत पवित्र पोर्टल थ्रू ते पदं भरले जाणार आहेत. हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. पुढचा मुद्दा काय आपण बघितला, की निवड होऊनही नियुक्ती न दिल्यास काय होणार? जर संस्थेने उमेदवाराची निवड करूनही नियुक्तीच दिली नाही किंवा जाणून बुजून विलंब केला गेला काही कारणास्तव, तर ते पद संबंधित संस्थेकडून 2 शैक्षणिक वर्ष म्हटलंय बघा. 2 शैक्षणिक वर्षांसाठी व्यापगत केले जाईल. म्हणजेच त्या संस्थेला त्या पदावर भरती करता येणार नाही. ते पद कुणाकडे जाणार आहेत मग ते जे आपण वरती बघितलं. बरोबर? त्याच्यानंतर पुढे बघूया. हे नियम कुणासाठी लागू आहे? तर हे म्हणजे आता जी टीईटी नाही, टेट एक्झाम जी झाली 2025 नंतरच्या सर्व शिक्षक भरतींसाठी ती लागू राहील. तसेच पवित्र पोर्टल मार्फत भरती करणाऱ्या इतर प्रशासकीय विभागांनाही लागू असतील असं त्यांच्या त्या माहिती पत्रकामध्ये दिलेलं आहे. हे सगळ्यांसाठी हे नियम लागू होणार आहेत. ठीक आहे, या दोनसाठी. पुढे बघूया आपण. तर उमेदवारांना याचा काय फायदा होणार आहे? जे माहिती पत्रक आता आपण वरती बघितलं, याचा काय फायदा होणार आहे? पदे रिक्त राहणार नाहीत. बरोबर, कारण त्यांनी आता तसं सांगितलं की पोर्टलला टाकायचं आहे परत परत. योग्य उमेदवारांना संधी मिळणार, ज्यांना मिळाली नव्हती पण पद परत जर रिक्त झाली तर त्यांना त्याच्यावर संधी मिळणार आणि निवड प्रक्रिया पारदर्शक होणार. बरोबर, कारण की संस्थांना आता जर पद रिक्त राहिले तर ते पोर्टलवर टाकावी लागणार आहेत. पोर्टलवर जर टाकली तर आपल्याला माहिती कळणार आहे की किती पदं रिक्त झालेली आहेत. शासनाला माहिती होणार आहे किती पदं रिक्त झालेली आहेत आणि त्या पदांवरती परत शासन नवीन उमेदवारांना चान्स देणार आहे. नवीन उमेदवारांची शिफारस करणार आहे संस्थेकडे. तर अशा प्रकारे ही माहिती पत्रक आज 20 जानेवारी रोजी आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली? आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवनवीन शिक्षक भरती बद्दल काही माहिती येईल ती तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनद्वारे कळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.